नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर आकाश बोलत आहे. त्याच वेळी सुप्रियाचा फोन येणार आहे, कारण सुप्रिया आणि त्याचबरोबर संजय या दोघांनीही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. मग आता सुप्रियाला प्रश्न पडलाय की घरी तर नमू एकटी आहे, मग कसं करायचं हे सगळं, कारण नमूला एकटीला ठेवून जाणं योग्य वाटत नाही सुप्रियाला. हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो, कारण आकाश तिथे शुभ आहे, मग एवढी तरुण मुलगी अशी घरात कशी सोडून जायचं. तेव्हा ईश्वरी आणि सुप्रिया या दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्यानंतर इकडे शुभंकर मात्र खूपच खुश झालेला आहे. अंगामध्ये त्याच्या शर्ट नाही आणि त्याच्या रूम मध्ये असलेला जो फोटो आहे नम्रताचा, त्या फोटोला तो जवळ घेत आहे आणि त्या फोटो बरोबर बोलत आहेत. आता काका काकू एक महिनाभर इथं नाहीयेत, म्हणजेच आपला सुखाचा संसार सुरू होणार आहे, असं त्यांचं बोलणं चालू आहे. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही खरं तर आता वेळ मिळालेला आहे. इतक्या सगळ्या गोष्टींनंतर ईश्वरी आता अर्णव सोबत बोलत आहे आणि ती म्हणते की तुम्हाला काय वाटलं, इतके दिवस झालं मी फक्त हेच करते, माझा हात फ्रॅक्चर झाल्यापासून एका हाताने सगळी कामं करते, तुम्हाला काय पडलंय त्याचं, आता तुम्ही माझे केस विस्कटलेले आहेत, आता ते कसे बांधणार मी, असं म्हणत ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा अर्णव स्वतःच्या हाताने तिचे केस नीट करून देतो. म्हणजेच आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंद झालेला आहे सेलिब्रेट, कारण आजींनी स्वतः पाणीपुरी बनवलेली आहे सगळ्यांसाठी. आणि त्याचबरोबर आता या अंजलीने ईश्वरीला चॅलेंज दिलेला आहे की या सगळ्या गोष्टी तर तू केल्यास, पण तू आणखी एक चॅलेंज घेतलेलं होतं, ते म्हणजेच 48 तासांमध्ये यांच्या विरोधातले पुरावे तू आणून देणार होतीस. 24 तासाचं चॅलेंज तू पूर्ण केलंय, पण 48 तासांचं चॅलेंज अजून बाकी आहे. आणि त्याचबरोबर वल्लरीची सुद्धा वाट लागलेली आहे, कारण कितीही काहीही झालेलं असलं तरी धुमाळ अजून जिवंत आहे आणि तोपर्यंत वल्लरीला काही तिथे चैन पडणार नाही. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आजी सुप्रियाची माफी मागत असतात. तिला म्हणत असतात की कसं आहे, त्या दिवशी कनूच्या बारशाच्या दिवशी जे घडलं ते पूर्णपणे चुकीचंच आहे, तशा पद्धतीने गोष्टी घडायला नको होत्या, खरंच मला माफ करा. म्हणजे ते फोटो समोर आले, माझ्या मनातला राग उफाळून आला, हे सगळं आजी बोलत असतात. तेव्हा मात्र सुप्रियाची त्या मनापासून माफी मागत असतात, म्हणत असतात की हे सगळं जे काही झालेलं आहे त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते, अशा पद्धतीने गोष्टी व्हायला नको होत्या, असं आजींचं म्हणणं असतं. पण आता जे झालेलं आहे ते कोणी बदलू शकत नाहीये, कारण या सगळ्यामध्ये कुणाचाच दोष नव्हता आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या होत्या. तर इकडे या सगळ्याचं कारस्थान करणारी वल्लरी मात्र बाजूला राहते आणि त्रास मात्र इतर लोकांना भोगावा लागतो. वल्लरीला जराही त्या गोष्टीचं काहीच वाटत नसतं, तिला फक्त आनंदच होत असतो. ती जे काय करते ह्या सगळ्यामुळं तिला या गोष्टीची जराही लाज वाटत नाही की आपल्यामुळं इतरांना त्रास होतो, आपण इतरांना त्रास देतोय, या कुठल्याच गोष्टीची जाणीव तिला झालेली नसते. इकडे मात्र आता सुप्रिया जायला निघते. जाताना ती रमाकांतला म्हणते की माझ्या मुलीची काळजी घ्या, असं आवर्जून ती रमाकांतला सांगते आणि तिथून निरोप घेते. त्यानंतर आजी सुद्धा ईश्वरीला जवळ घेतात आणि ईश्वरीला म्हणत असतात की खरंच आज जे काही तुम्ही दोघांनी केलेलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे, कारण ज्या पद्धतीने या दोघांना तुम्ही निर्दोष सिद्ध केलं, ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. त्यावेळेस रमाकांत सुद्धा म्हणत असतात की इतक्या वर्षाचं मनावरती असलेलं ओझं निघून गेलेलं आहे, पण तरीही एक गोष्ट मात्र बाकी राहिली आहे. ती बाई कोण, ज्या बाईने या दोघांनाही तिथं पाठवलेलं होतं. म्हणजे त्यावेळेस रमाकांत असा फसला गेलेला होता की एका बाईचा फोन येतो, मीटिंगसाठी बोलवलेलं असतं आणि मीटिंगसाठी रमाकांत तिथं पोहोचतो. ह्या सगळ्या गोष्टी अशा विचित्र झालेल्या होत्या. त्यानंतर इकडे आता मामा ईश्वरीला म्हणत असतो की मग काहीतरी इंदोरी मिठाई झाली पाहिजे ना. तेव्हा आजी म्हणते की हो, तुझ्या बायकोला सांग ना बनवायला, कारण तिला तर काही बनवायचं नाहीयेच, तिचं जे काय चाललेलं आहे त्याच्यावरून जरा विचार कर, कुठे बघ तुझी बायको. आणि इकडे मामा मात्र वल्लरीला बोलवत असतात, आजी बोलवत असते आणि इकडे वल्लरी म्हणत असते की हे काही शांत राहणारच नाहीयेत, जोपर्यंत मी बाहेर जात नाही तोपर्यंत हे काही शांत राहणार नाहीत, मला आता काहीतरी केलं पाहिजे. मग लगेचच
तिथे ड्रेसिंग टेबलवरती असलेला स्प्रे ती उचलते आणि चेहऱ्यावरती पाणी मारते. कारण तिला आता आयडिया करायची आहे. कारण एवढं सगळं झालं पण ती बाहेर का आलेली नाही हे मात्र संशयास्पद आहे. म्हणून तिची ही सगळी चाललेली नाटकं असतात. आज ना उद्या ती सुप्रियाच्या समोर येणारच आहे. तेव्हा तर सत्य समोर येणार आहे. पण आता मात्र तिच्याकडे कोणताच ऑप्शन नाहीये. इकडे आजी म्हणते की काळजी करू नको ईश्वरी, मी करते. आज मी खूप खुश आहे. माझ्या स्वतःच्या हाताने मी सगळ्यांसाठी काहीतरी बनवते. तेव्हा रमाकांत तिथं असतात. आजी म्हणते रमाकांतराव बसा बरं तिथं. अहो काळजी नका करू. तेव्हा आजी रमाकांतला बसायला सांगते कारण रमाकांत घर सोडून निघालेला असतो. इकडे सगळेजण आत येतात. मामा आत येतो आणि पाहतो तर काय वल्लरीने खाली पडलेली असते. म्हणजे हे सगळं पुन्हा नवीन नाटक सुरू झालेलं आहे वल्लरीनं केलेलं. आणि रमाकांत तिथे येतो. सगळे पाहत आहेत. मग अर्णव ईश्वरी सगळे धावत येतात की काय झालं, अचानक काय झालंय मामीला, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि मग मात्र आता ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव मग पाणी दिलं जातं, फॅन लावायला सांगितला जातो. म्हणजे या वल्लरीची नाटकं करणाऱ्या वल्लरीची सगळेजण काळजी घेत असतात. पण तिला मात्र जराही त्या गोष्टीची लाज वाटत नाही की आपल्यासाठी जर एवढे सगळे घरातले करत आहेत तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जे काही कांड केलेलं आहे ते कांड इतकं भयानक आहे तरी सुद्धा तिला त्याची जराही लाज वाटत नाही. तेव्हा मामा म्हणत असतो की हे बघ काय चाललंय तुझं, तुला कळतंय का तू काय करून बसलीस ते. अगं इथं सगळ्यांचे डोळे उघडत होते आणि तेव्हा तू आतमध्ये काय करत होतीस, म्हणजे तुझे डोळे इथं बंद होते का. कारण वल्लरी सांगत असते की हो मला ना त्रास होत होता, मी बेशुद्ध पडलेली होती. ही सगळी तिची नाटकं असतात. आणि मग तिला व्हिडिओ दाखवला जातो. आणि जेव्हा तिला तो व्हिडिओ दाखवला जातो तेव्हा मात्र इकडे आजी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट झालेलं असतं की दोघंही निर्दोष आहेत. कारण हे सगळं करायला त्या बाईने लावलेलं आहे, त्या बाईने हे सगळं केलेलं आहे. अशा पद्धतीने सत्य आता समोर येत असतं. आता मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की एवढं सगळं होऊनही ईश्वरी मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी करत असते. आणि ईश्वरी म्हणते बघितलं का मामी, शेवटी ते निर्दोष सिद्ध झालेच. कारण त्यांची याच्यामध्ये काही चूकच नव्हती. आणि मामा म्हणत असतो की अगं वल्लरी तू काहीच बोलणार नाहीस का, म्हणजे विचार कर ना जरा, तुला जराही वाटलं नाहीये का या सगळ्या मागे काय आहे, कोण आहे, म्हणजे या बाईने हे सगळं केलंय तिच्याबद्दल बोलणार नाही का. इतर वेळी तर नावं ठेवायला सगळ्यांच्या पुढं असतीस ना तू. म्हणून म्हटलं की तू काही बोलणारच नाहीस का, का तुझ्या डोक्यात काही बोलायचंच नाहीये. सगळ्यांना तर नावं ठेवत असती, मग आता आज काय झालं तुला नावं ठेवायला. ठेव की नावं बिंदास्त, कारण या सगळ्या गोष्टी तुला तर माहितीच आहेत. असं इकडे मामा तिला म्हणत असतो. त्यानंतर आता देवापुढे पेढा ठेवलेला असतो. एवढा चांगला प्रसंग झालेला आहे. आणि मग अर्णव आणि ईश्वरी पेढा घेऊन अंजलीच्या रूममध्ये येतात. इकडे मुद्दामच राकेश ईश्वरीचं कौतुक करत असतो. कारण तुमच्या बाबांना निर्दोष सिद्ध केलेलं आहे, त्यांच्यावरचा कलंक पुसला, खरंच ग्रेट आहेत त्या. तेव्हा अंजलीला राग येतो आणि हातातली वस्तू फेकून मारते. तेव्हा अर्णव ईश्वरी म्हणतात की आम्ही चुकीच्या वेळी आलो का, ठीक आहे आम्ही नंतर येतो, असं म्हणत ते तिथून चाललेले असतात. तेव्हा मात्र अंजली तिथं असते आणि मग राकेश म्हणतो की नाही नाही तसं काही नाहीये, या तुम्ही बिंदास्त, काहीच हरकत नाहीये असं राकेश सांगू लागतो. कारण त्याचं असं म्हणणं आहे की आहे आता नवरा बायकोची भांडणं आहेत, ही होतच असतात ना, तुमच्यांमध्ये पण होत असतील ना, त्याच्यामुळे त्याची नका काळजी करू, असं इकडे राकेश मुद्दामच म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की देवापुढे पेढा ठेवला होता ना, तो द्यायला आले होते. तेव्हा अंजली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काय वाटलं तू पेढा दिला हे सगळं झालं जिंकलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीही ह्या गोष्टी तू चुकीच्याच पद्धतीने केलेल्या आहेत. ह्या गोष्टी मी कधीच माफ करणार नाही. कारण आणखी एक चॅलेंज तुम्हाला दिलेलं होतं आणि ते पूर्ण करायचंय. 24 तासाचं चॅलेंज तर पूर्ण झालं, पण 48 तासांचं चॅलेंज अजून बाकी आहे. आणि ते चॅलेंज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही ह्या गोष्टी मान्य करणारच नाही, असं ती सगळ्यांच्या समोर तिथं बोलते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी बाहेर येतात. इकडे सगळेजण तिथं असतात, बाबा तिथं असतात. सगळ्यांच्या समोर आता बोलणं चाललेलं असतं. सगळ्यांच्या समोर ईश्वरी सांगत असते. आणि मग मात्र बाबा म्हणत असतात की खरंच आज इतक्या वर्षानंतर माझ्या डोक्याला जे काही टेन्शन होतं, ओझं होतं, ते उतरले असं वाटतंय. अर्णव त्यांच्याकडे पाहत असतो. त्याचवेळी ईश्वरी म्हणत असते की बाबा काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही, कारण बाबांना ईश्वरीने पेढा दिलेला असतो. आणि मग
ईश्वरी तो जो पेढा आहे तो अर्णवच्या हातातही असतो. बाबा तो पेढा अर्णवला भरवत असतात. तेव्हा मात्र अर्णव काही तो पेढा घेत नाही. तो म्हणतो की बस कसे हे जरी खरं असलं की तुम्ही यामध्ये काहीच गुन्हेगार नव्हता, तुमचा काहीच दोष नव्हता, पण एक गोष्ट मात्र घडलेली आहे, ती म्हणजे तुमच्यामुळं आई सोडून गेली. कारण तुम्ही त्यावेळेस घर सोडून गेलात म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत. कारण आई आत्ता नाहीये, या गोष्टीसाठी मी कधीच तुम्हाला माफ करू शकत नाही, असं इकडे अर्णवने स्पष्टपणे रमाकांतला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. कारण अर्णवच्या मनातला राग काही गेलेला नाही. तेव्हा अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि बाबा अजिबात काळजी करायची गरज नाही, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे बाबा ईश्वरीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की मला माहिती आहे, आता मी आल्यापासून पाहतोय की हे सगळं तूच दुरुस्त करू शकते, याची मला खात्री आहे, असं बाबांनी म्हणत ईश्वरीला एक आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि त्याचबरोबर आजी दोघीही खुश आहेत. आजींनी तर ईश्वरीला मिठीसुद्धा मारलेली आहे. सुप्रिया घरी आलेली आहे आणि आल्याबरोबर ती देवाच्या समोर हात जोडून उभी आहे. कारण आजपर्यंतचा तिच्यावरचा सगळा कलंक धुवून गेलेला आहे. या गोष्टीचे आभार ती देवासमोर उभारून मानत आहे. हे सगळं नम्रता पाहत आहे. आज आई आल्यापासून देवाच्या समोर आहे आणि हात जोडून उभी आहे. या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटतंय. नम्रताला नक्की माहिती नाही आहे की ईश्वरीच्या घरी काय काय झालेलं आहे ते. नम्रता आईला विचारते, आई काय झालं गं? आज आल्यापासून तू देवाच्या समोर उभी आहेस. पण आता सुप्रियाला तिला काही सांगायचं नसतं. ज्या गोष्टी झाल्या त्या होऊन गेलेल्या आहेत आणि ईश्वरीच्या घरचं आता सगळं मिटलेलं देखील आहे. त्यामुळे कोणताच विषय जास्त न वाढवता ती नम्रताला सांगते, काही नाही गं, आज आहे ना खूप बरं वाटतंय. ईश्वरीचा आता सगळा संसार चांगला मार्गी लागलेला आहे. नम्रता म्हणते, म्हणजे काय अडचण झाली होती का तिथं? परत विषय टाळत ती म्हणते, तसं नाही गं, आज मी गेले ना तर मला असं जाणवलं की सगळं छान चाललेलं आहे आणि सगळं छान चाललं असेल तर आपण देवाचे आभार मानले पाहिजेत ना, असं म्हणून तिने नम्रताला काही न सांगता विषय टाळलेला आहे. नम्रता देखील म्हणते, ठीक आहे, सगळं छान चाललंय ना तर बरंच आहे, देवाचे आभार मानलेच पाहिजेत, असं म्हणून नम्रता देखील त्या विषयामध्ये जास्त खोलात जात नाही. पण आता सुप्रियाने एक नवीन विषय नम्रताच्या समोर ठेवलेला आहे. ती सांगते की स्वामींची सेवा करण्यासाठी 1 महिनाभर मला तिकडं जायचं आहे आणि बाबांना देखील घेऊन जायचं आहे. त्यांच्यासाठी एक अटेंडन्ससुद्धा मिळालेला आहे. आम्हाला तिकडे जाण्यासाठी 1 महिनाभर सेवा करण्यासाठी तुझी परवानगी आहे का? असं ती विचारते. तेव्हा नम्रता म्हणते, हे काय आई? माझी परवानगी कशाला काढतेस तू? ती म्हणते, नाही म्हणजे तू अशी एकटी इथं राहणार का? असा प्रश्न तिनं केलेला आहे. इकडे अर्णव आता त्याच्या रूममध्ये येऊन बसलेला आहे. ईश्वरीला माहिती आहे की अर्णव टेन्शनमध्ये आहे, म्हणून ईश्वरी लगेच त्याच्या पाठीमागं आलेले आहे आणि ईश्वरी त्याच्याजवळ उभारून म्हणते की टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही. मला अगोदर तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या बाबांना कधी माफ करणार आहात आणि तुम्हाला त्यांना माफ करावंच लागणार आहे. तेव्हा अर्णव तिच्याकडं पाहतो. जरा रागाने आणि टेन्शनमध्येच तो असतो आणि तो म्हणतो, हे बघा मिस इंदौर, आता जे काय झालं आहे ना ते सगळं मी सोडून दिलेलं आहे. जे झालं ते चांगलं झालं एवढं मी म्हणतो. पण मी त्यांना माफ करू शकत नाही आणि मला असं वाटतं की यामुळं आपल्या नात्यामध्ये कोणताच दुरावा यायला नको. त्यामुळं प्लीज तुम्ही हा विषय माझ्यापुढं सारखा काढू नका. पण ईश्वरी मात्र हट्टालाच पेटल्यासारखं बोलत असते. ती म्हणते, नाही, तुम्ही त्यांना माफ करणं गरजेचंच आहे. आता अर्णव काहीच बोलत नाही. शांत बसतो आणि म्हणतो, मी तुम्हाला म्हणतोय ते नीट लक्षात घ्या. आपल्या नात्यामध्ये कोणताही दुरावा यायला नको आहे. तुम्ही जर का असा हट्ट करत बसला तर मग मात्र मला तुमच्याशीच बोलणं बंद करावं लागेल, असं म्हणून त्याने आता ईश्वरीचं तोंड बंद केलेलं आहे. अर्णवला एक गोष्ट मात्र चांगली समजलेली आहे. ईश्वरी हट्टाला पेटली तर काहीही करू शकते. आज तिनं जे काय केलेलं आहे ते कमालीचं केलेलं आहे. अर्णव उठतो आणि ईश्वरीचा हात हातात धरून तिला म्हणतो, पण मी सिंदूर एक गोष्ट बोलू का? खरंच सॉरी. ती म्हणते, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की हा सगळा प्रसंग जोपर्यंत घडत होता तोपर्यंत मी तुमच्याशी कसं वागलो आहे ना ते मला माहिती आहे. तुमची आई निर्दोष सिद्ध होत नव्हती त्या अगोदर मी तुमच्याशी खूप चुकीचा वागलेला आहे. माझ्यासमोर ज्या काय गोष्टी घडल्या होत्या त्याच सत्य आहेत असं समजून मी तुमच्याशी वाईट वागत होतो. तरी देखील तुम्ही शांतपणे सहन करत होतात.
त्यामुळं मी तुमची माफी मागतो, असं तो बोललेला आहे. आणि तेव्हा ईश्वरी त्याला अलगद मिठी मारते आणि तो देखील ईश्वरीला आपल्या जवळ घेतो. अर्णव आणि ईश्वरी यांच्यातल्या आता सगळ्या दुरावा आणणाऱ्या गोष्टी समाप्त झालेल्या आहेत. इकडे आजीनं हॉलमधून सर्वांना हाक मारलेली आहे. कोणाला भूक लागलेली नाही वाटतं, पटकन चला, तुमच्यासाठी आज खास पाणीपुरीचा बेत केलेला आहे, असं म्हणून ते हाक मारत आहे. हे ऐकल्यावर घरातले सगळे सदस्य अगदी धावत पळतच आलेले आहेत. सर्वजण म्हणतात की आज पाणीपुरी. तेव्हा आजी म्हणते हो. असं मनातूनच प्रसन्न वाटत होतं आणि काहीतरी चटपटीत खावं वाटत होतं, म्हणून म्हणलं की पाणीपुरीचाच बेत करावा. आज जेवण नाही बरं का, आज मनसोक्त पोट भरून पाणीपुरी खायची आहे, असं अनाऊन्स करून टाकलेलं आहे. आणि त्यावेळेस वल्लरी तर अगदी पळतच आली आहे. कोणी अजून खायला सुरुवात केलेली नाही, तोपर्यंत वल्लरीनं लगेच एक एक पुरी खायला देखील सुरुवात केलेली आहे. तेव्हा मामा म्हणतो, अगं हो हो, एकटीच खाऊ नकोस, सगळ्यांसाठी आहे ते. तेव्हा वल्लरी म्हणते, हो मग ते काय सर्व माझ्या हातानं खाणार आहेत का, खातील की आपल्या आपल्या हातानं, असं म्हणून वल्लरीनं स्वतः मात्र आता गपागप खायला सुरुवात केलेली आहे. अर्णव मात्र शांत बसलेला आहे. तेव्हा अंजली म्हणते की आजीला, थांब मी देते तुझ्या नातवाला, नको काळजी करू, असं म्हणून अंजलीने अर्णवसाठी पाणीपुरी बनवून द्यायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यात रमाकांत तेथे आलेले असतात. सर्व कुटुंबीय शांतपणे पाणीपुरी खात आहेत, त्यामुळे आपण येथे थांबायला नको असा विचार करून रमाकांत तेथून निघून चाललेले असतात. तेव्हा अंजली ईश्वरीला खुणावते की त्यांना देखील थांबव. चक्क अंजलीनं खुणावल्यानंतर ईश्वरीला देखील बरं वाटतं. तिला कळले की यांच्या मनामध्ये आता रमाकांत यांच्याविषयी प्रेम वाटत आहे. आणि लगेच ती रमाकांत यांना थांबवते आणि म्हणते, बाबा या की, पाणीपुरी खायची आहे. सर्वजण आता रमाकांतकडे पाहतात. रमाकांत म्हणतो, नको, मला बाहेर जायचं आहे, तुम्ही खा पाणीपुरी. पण अंजली आणि सर्वजण आता रमाकांतला आग्रहच करतात आणि त्यामुळे आता रमाकांत देखील पाणीपुरी खायला आलेले आहेत. रमाकांतला बसण्यासाठी खास आकाशने खुर्ची देखील आणून ठेवलेली आहे आणि त्या खुर्चीवर रमाकांत येऊन बसलेले आहेत. आता रमाकांतला पाणीपुरी देणार कोण, हा प्रश्न मात्र आहे. आता अंजली पाणीपुरी बनवून देते अर्णवला आणि अर्णव ती देतोय ईश्वरीला आणि ईश्वरी ती पाणीपुरी देते रमाकांतला. असं हे चांगलं चक्र आपल्याला दिसून येतं आहे. म्हणजे अंजली आणि अर्णव यांनी रमाकांतलाच पाणीपुरी दिलेली आहे आणि रमाकांत देखील आपल्या मुलांनी बनवून दिलेली पाणीपुरी शांतपणे खात आहेत. कित्येक दिवसानंतर असा सुखाचा घास रमाकांत यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ईश्वरी हे सगळं चित्र पाहते तेव्हा तिला खूपच आनंद होतोय. मामा मात्र वल्लरीची चांगली चेष्टा करत आहे. गपागप खाऊ नको, पाणी नारड्यात गेलं ना ठसका लागेल, थोडं सावकाश खा, असं म्हणून तो चांगलीच तिची गंमत करत आहे. आता पुऱ्या संपलेल्या असतात म्हणून ईश्वरी आतमध्ये जाते. जसं ईश्वरी आतमध्ये जाते तसा लगेच आकाश देखील एक बाऊल घेतो आणि तिच्या पाठीमागं जातो, कारण त्याला ईश्वरीशी महत्त्वाचं बोलायचं असतं. इकडे सुप्रियाला मात्र काळजी वाटत आहे, कारण एकट्या मुलीला घरात ठेवायचं कसं, आणि ती एकटीच नाही तर शुभू आहे आणि शुभूविषयी त्यांच्या मनामध्ये सुद्धा थोडी चिंताच आहे. शुभूबरोबर तू राहू शकशील का, असा प्रश्न देखील त्यांनी तिला विचारलेला आहे. पण नम्रताच्या मनामध्ये काहीच काळबेरं नाही आहे आणि शुभूच्या मनात काय काळबेरं आहे याबद्दल नम्रता पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळं ती म्हणते, आई काय काळजी करते, अगं घर आणि क्लाउड किचन मी अगदी व्यवस्थित सांभाळेल, तू अजिबात काळजी करू नको, तू 1 महिनाभर निवांत सेवा करण्यासाठी जा, असं ती आईला सांगत आहे. इकडे आकाश पोचलेला आहे आणि तो बोलतोय की मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय महत्त्वाचं बोलायचं आहे. तो म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना, आता सगळे घरातले लोक बसलेले आहेत, तर आता तुम्ही प्लीज माझ्या लग्नाविषयी जरासा विषय काढाल का. ईश्वरी म्हणते, अच्छा त्यासाठी मस्का मारायसाठी आलायत का. तो म्हणतो, प्लीज आता नाही तर कधी नाही होणार आहे, जरा तुम्ही विषय काढला तर माझं लग्न लवकरात लवकर होऊन जाईल, प्लीज माझा विषय काढा, असं म्हणून त्याने ईश्वरीचा हात हातात घेऊन अगदी तिला तो नम्रपणे विनंतीच करत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शुभूच्या बरोबर नम्रताला घरी ठेवावं का, हा प्रश्न सुप्रियाला देखील पडलेला आहे आणि तिने तो फोन करून ईश्वरीला सांगितलेला आहे. ईश्वरीला देखील हे सगळं काही खटकत आहे. ईश्वरी म्हणते की मला तर हे काय पटत नाही आहे, कारण शुभू कसा वागतोय हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ती आईला स्पष्टपणे नकार देत आहे. आकाश देखील हे सगळं काही ऐकत आहे. आकाशला तर ही गोष्ट अजिबात पटणारी नाही.
आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शुभूला ही बातमी समजलेली आहे आणि शुभू नम्रताच्या फोटोच्या जवळ उभा आहे आणि तो उघडा आहे आणि तिला मिठी मारण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि बोलत आहे की आता 1 महिना आपण सुखी संसार करायचा आहे. आता आपल्या सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे, असं म्हणून तो त्या फोटोला मिठी मारत आहे. आता त्याच्या मनामध्ये नक्की काय विचार आहेत हे तर त्याच्या मिठी मारण्यामुळे स्पष्टपणे दिसत आहेत. पण याच्या मनातले क्रूर विचार हे सुप्रियाच्या समोर येतील का आणि नम्रताच्या समोर येतील का आणि शुभू हा नक्की किती हलकट मनाचा आहे ते समजेल का, आता आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. इकडे ईश्वरी मात्र अर्णवला म्हणते की माझे केस इतके विस्कटलेले आहेत आणि आता मला ते विंचरता देखील येत नाहीत. तेव्हा अर्णव चक्क तिचे केस विंचरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्णवने वेणी बांधण्यासाठी कंगवा घेतलेला आहे आणि तिचे केस विंचरून तो प्रेमाने तिची वेणी देखील बांधताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण शुभूचा एक सत्य आता सुप्रियाच्या समोर आलेला आहे. तो अशा प्रकारे काहीतरी वेगळं करतोय हे आता सुप्रियाच्या लक्षात आलेलं आहे आणि आता या सगळ्याचा परिणाम शुभंकरवर काय होणार आहे, आता या सगळ्यामुळे सुप्रिया त्याला घरातून हाकलून देणार का आणि नम्रताला त्याच्यापासून सुरक्षित करणार का, ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.